नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत थालीपीठ. हे थालीपीठ मी तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे मी भाजणी काही दाखवत नाही. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी भाजणी तुम्हाला दाखवू शकते. आता याच्यामध्ये मी क्रश करून घेतलेला ओवा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण आधी घातलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 चमचेच लाल तिखट टाकलेलं आहे. आता एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 2 चमचे आपण धने घातलेले आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा अ, बडीशेप घातलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. हे चांगलं असं मिक्स करून कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे. खरपूस असं भाजून झालं की याला आपण काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरच्या जारमध्ये याला आपण पिसून घेऊ. तर याच्यामध्ये थोडेसे धनिया आणि हिरवी मिरची आणि आपण लसूण घातलेला आहे आणि ते आपले जिन्नस सगळे असे पाणी घालून आपण हे बारीक करून पिसून घेतलेले आहे आणि ते आता आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत. असं थोडं थोडं करून याच्यात घालून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये आपण असा गोळा बनवून घेणार आहोत. असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही गोळा बनवायचा नाही याचा. आता एक सफेद कलरचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ आणि एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये असं भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असा गोळा करून असं बोटाच्या सहाय्याने पाणी लावून थोडंसं तेल लावून असं त्याला थापून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढा आकार तुम्ही देऊ शकता, छोटे किंवा मोठे. अशा प्रकारे तुम्ही हे बनवून घ्यायचे आहेत. खूप सुंदर लागतात मैत्रिणींनो हे धपाटे. याला कोणी थालीपीठ म्हणतात, कोणी धपाटे म्हणतो. अशा प्रकारे आपण याला थापून घेतलेलं आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर अलगद असा कपडा उचलून असं गॅसवर टाकायचा आहे आणि हाताने असं पाणी लावून त्याच्यावर असे डॉट डॉट करायचे आहेत. आणि आता झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी झाकण काढून त्याच्यावर असं तेल सोडायचं आणि असं पलटी करायचं. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे मैत्रिणींनो आणि असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता याच्याबरोबर उसळ किंवा दही किंवा मग तुम्ही ठेच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर असे थालीपीठे होतात मैत्रिणींनो. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात.